जरा मॉनिटरला लेवल द्या मॉनिटर आणि एकदा सेटिंग झाली काय कृपया हात लावू नका हेल्प हेल्प पंचची चारची लेवल द्या तबल्याला पण द्या धन्यवाद मंडळी सुस्वागतम रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या गणरायाच्या पवित्र स्थानामध्ये गणपती मंदिर होते खुर्द सिद्धिविनायक चित्रमंडळ गणेशवाडी पुरस्कृते आपले सर्वांचे साहिल सुनील गडदे यांच्या वतीनं मागी गणेश जयंतीचा उत्सव आपल्या विभागामध्ये पार पडतोय आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मायबाप गणेश त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आमने सामने रविवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हाला पोहायला मी स्वतः संजीव लोके गावामध्ये रेंगाड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यावेळी आता सुरुवातीला प्रार्थना निर्देशन सादर केलं त्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत वैदिकवा आमचे परममित्र सन्माननीय चव्हाणबुवा गाव त्यांचं घोडकेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हाला सोडी पोहायला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची सोय नसते श्रीदेव गणपती विश्वस्त मंडळ पोहोचले खुर्द हे 512 सार्वजनिक रत्नागिरी यांच्या वतीने उपलब्ध झाली त्याबद्दल प्रथमतः तिथल्या सर्व विश्वस्तांचे सभासदांचे ग्रामस्थांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतो त्याला धन्यवाद देते डबलगाडी मंडळावर नामवंत भगिनी व भगवान नाट्यकर्मी श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाची नमस्कार होतोय या गावचे मोहित पाटील सर्वांचे सुनील गावकर जागृते त्यांची मित्र मंडळी सर्वांच्या चरणाची नमस्कार होतोय माझ्या ग्रामदैवत आणि भावईच्या चरणाची नमस्कार होऊन मुलांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भगिनी ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगाचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या साथीनं या आत्मनिर्भरतेच्या मार्गावर धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र सचिन कामेकर यांच्याकडून माझे तबला वादक यांच्यासाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आलंय आणि माझा चकवा वादक घाडी यांच्यासाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आलंय धन्यवाद 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 खूप सुंदर साऊंड सिस्टीम एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा उशीर झालाय भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया 100% चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार
नमो देवराय नमो ज्ञानसिंधु नमो देवराय नमो ज्ञानसिंधु नमो देवराय नमो ज्ञानसिंधु नमो देवराय नमो ज्ञानसिंधु नमो दीननाथ नमो दीनबन्धु नमो दीननाथ नमो दीनबन्धु नमो दीननाथ नमो दीनबन्धु नमो दीननाथ नमो दीनबन्धु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो मायवा कृपाला नृपाला नमो माय नमो मायवा कृपाला नृपाला नमो माय
कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे मनापासून मी आधी स्वतःला भाग्य समजतो की कारण गणेश जयंती दिवशी मला 10 ते 12 कार्यक्रम आलेले. त्या दिवशी मी कार्यक्रम घेत नाही हल्ली 2 वर्ष. कारण आमच्या गावात गणेश जयंतीचा उत्सव असतो. म्हणजे हीच आजचीच माझी ही गणेश जयंतीची वारी आहे. मनापासून हा कार्यक्रम माझा ठरवल्याबद्दल मी तुम्हा इथल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि खास करून आमच्या साहिलजी गळदे यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. बुद्धीचा विकास दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. स्वर टाळ मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. भजनाच्या अनेक व्याख्या आहेत. प्रत्येक व आपल्या पद्धतीने सांगत असतो. काय मंडळी, आपण खूप भजन ऐकता, डबलबारी ऐकता, पण हल्लीच्या डबलबाऱ्या जरा खूप नावारूपाला आल्या. कारण त्याला आम्हीच भजनी बुवा थोडेसे कारणीभूत आहोत. मगाशी बुवानी युट्यूबर्सना काहीतरी सांगितलं की काय ते चांगलं टाका. असं मी सांगणार नाही. तुम्ही बिंदास टाका. काय ते आपल्याला काय फरकच पडत नाही. पेटवता नाही. हे डबलबारी भजन आहे. काय हा तुम्ही सांगताच बरोबर, पेटव. पेटला काही इजूक कोण नसता हो. समाकात धगवाता लागतात त्याच्यात. तेव्हा तुम्ही काय युट्यूबवाले बिंदास टाका. इथे माता भगिनी बसल्यात. 100% खात्री देतो तुमच्या हाताची बोटं गाण्यामध्ये जाणार नाहीत असं माझ्या मुखातून वाक्य तर 100% नाही. ह्याचा विश्वास मी तेवढं देवतोय ना. कारण हे सध्या भरकाटलेलो बुवा हा उडवतोय आता. एवढं उडवणार तुमच्या गावाचं नाही तो सोडायचं. आज माका सगळ्या बुवांचा श्राप हा तुमच्या माहितीसाठी सांगतोय. कारण ही हाडाची काळा आणि तुंतुना झाला तर खायच्या आजारान नाही. त्या ह्यांच्यासारख्या श्रापान मगाशी जेवताना जर वाढणारे जर उपस्थित असतील तर त्यांनी फक्त त्या गणरायात स्मरून सांगायचं मी किती जेवले आणि ह्यांनी किती जेवले. जो काय फुगलो ना ओ ह्या ती भाजी होती ना ती तुम्ही त्या डिश मध्ये देवास तो डाळीच्या ऐवजी भातारच होती. अरे खाण्यात काहीतरी शिस्त ठेव ना बुवा. कार्यक्रमात येतोस ना तू. लाज वाटत नाही. अरे भजनाच्या अगोदर कलावंतांनी थोडं अन्न ग्रहण करावं. यो जेवकच येता म्हणजे निम्मे पैसे तुम्ही जे डबलवारीचे दिला ना ते जेवणात घालवले. मी आपलं ह्याच्या तोंडाकडे बघतोय. म्हटलं यो खरंच काय शिरो वाढल्यासारखं कोण आहे त्या का. म्हणजे हा खरा सांगते. खोटा असत तर त्यांनी सांगायचा. नाही तर मी किती जेवलंय तर सांगायचा. मी जेवतच नाही बुवा शक्यतो. पण परमेश्वराच्या दरबारात थोडा तरी अन्न ग्रहण करूचा म्हणून जेवतोय. नाही तर भजनी बुवा कलावंत ना तो भजनाच्या अगोदर जेवत नाही. तुम्हीच तो जेव बसिलो. ते महिला वर्ग जेवत बसलेलो सुरुवातीक बसलेले ना ह्याची नुसती कायली होक लागली. आधी म्हणता हळली बसली होत आणि आम्ही नंतर पण दिवसभर मेहनत करतात ती. या मला म्हणजे खोटा बोलले काय चालू केशी ककडे फिरवलं भारी. त्याच्या बाबतीत तुझं नाच कोण करणार नाही. दरबारी कानडा घेऊन चालू केशी आणि खायचो मध्ये तो देवा तुझा मी सोनार हातावरी बिचावरी सगळे घुसडावून टाकलं. हा जौनपुरी त्याच्यात तू भारी. म्हणजे सिंधुदुर्गात तुमका मी प्रामाणिक सांगतोय. ह्या मनोरंजना बुवांचे आणि माझे काय वादविवाद नाही. तुम्ही फक्त कंटाळता नाही. हो माझा स्वार्थ हा, बाकी काय नाही. नाहीतर त्याचे आणि माझे काय मेरेवरचे वाद नाहीत. आज या बुवांबद्दल जर थोडक्यात सांगायचं तर भजनाचे गाढे अभ्यासक आमच्या सिंधुदुर्गात त्यांना ओळखलं जातं. भजन कसं करावं आणि स्वर तार सप्तकातले स्वर असे फिरवतलो. आवाज नाही तेवढं जातो 100%. पण तार सप्तकात असे स्वर फिरवताना माणूस लागत त्या का. कधी कधी खकडेचे राग खकडे घुसडावून कसं थूक लावता कोणची त्याचा त्याकाच कळत नाही. देऊ शकतो. आज संजू नाया कधीतरी मागे पण सांगा डिगो नाही तर तुझा भजन नाही. आज थोडासा तुका कळला असा संजू नाही तर काय परिस्थिती हाती. म्हणजे दुसऱ्याच्या भजनांना नावं ठेवून भजना पडण्यापेक्षा ना जरा आत्मपरीक्षण कर स्वतःचा. आज दिसतो मंडळीवर एकटा सुरुवात संजू नाही तो बिचारो पुरा भजन पेल हे नाही म्हणत नाही मी तुमका. तुम्ही सगळे हुशारच सगळे क्वालिफाईड चांगली पोरं होती. मी नाकारतच नाही. पण जो रक्ताचा भाव जो मधीच बसन जो पेवता ना तो आज नाही. म्हणून तू थोडस काय सांगलं
म्हणून परब्रह्म हे 19 घ्या दरवेळी. आज परब्रह्म लिहो लिहता लिहू असं जरा भडकवण्याचा प्रयत्न. बाकी काय नाही. तुम्ही ट्रस्टी बिष्टीनी कोणी काय नाराज होऊ नको. ह्याच्यात धमक नाही माझ्या अंगार येऊची. तो माझ्या तब्येतीकडे ध्यान सगळे पडतो मी तुमचा सांगतोय. आता बघितलं तुम्ही खुश असता सगळे. हप्ते इलेत ना या महिन्याचे. काय टेन्शन घेऊ नको. येतले काय घाबरा नको तुम्ही अजिबात. आमचं इलो नाही म्हणून मी टेन्शन मध्ये आहे. बहुतेक गाडीमुळे रद्द झालं वाटतं. गाडी 1 लाखाची असू दे. बाकी मी थूक लावता म्हणतो ते का जबाबदारीने सांगते. आम्ही उगाच काहीतरी बोलत नाही कधी. अलिबागला बोलता तिकडची लोक सांगतात लोकी बुवाची आणि माझी बारी होती. मुळा हात घाल माझी आणि ह्याची अलिबागला बारी झालेली नाही. मी खरा सांगतो. खोटा असतात आणि ह्या खरा असतात तर त्या सरस्वती हात लावून त्यांनी रुपावलीच्या अगोदर सांगायचा उगाच बुवा आज इकडे आपण देवरुखला आलो म्हणून अलिबागच्या लोकांची बदनामी नको ना बुवा. मुळा हात घाल म्हणजे काय बुवा. अलिबाग सारख्या ठिकाणी मी कार्यक्रम केला. आमचे हा कोणते बुवा गुंडू सावंत त्यांचं नाव होतं पण आता नाही घेत आम्ही. असू दे हे मनोरंजन आहे. 100% तुमचं मनोरंजन दोन्ही बुवा. विनोद चव्हाण म्हटल्यावर खूप सुंदर भजन. काका त्यांच्या भजनाचे म्हणजे मी दास असेल. भजनाचं निस्सीम त्यांच्या मी भक्त असेल. फक्त त्याच्या तोंडात हाड नाही. फकडे काय बोला सांगता येत नाही. असू दे आज भाव नाही त्याच्यामुळे जास्त पेवतो लोक. तेव्हा नाही योगवाकच होईवा तरच त्या युट्यूबवर जाताला. जरा पेटी कमी करा माऊली. आ
धन्यवाद धन्यवाद. आप्पा सावंत यांच्याकडून योगेश सावंत आमचे पकवानवर्धक यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मंदार जागुष्टे बुवा यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.